आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ॲक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेलं आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोलीभाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो. आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की हे जे काही आकडे आहेत या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे.